नमस्कार, मी विठ्ठल भाडमुके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कट्ट्याचे आपले प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर मनोज चोरडिया. डॉक्टर मनोज चोरडिया आणि डॉक्टर सोनल चोरडिया हे पती पत्नी गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या शरीरातील जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे घटक आहे तो म्हणजे दात. या दातांवर त्यांचा चांगला अभ्यास आहे आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कारण सर्वसामान्य नागरिकांना अनेक प्रश्न पडत असतात की दातांची काळजी कशी घेतली पाहिजे, दात दुखतात त्यावर काय उपचार केला पाहिजे, असे छोटे छोटे प्रश्न असतात पण आपल्या त्या शरीरासाठी खूप महत्वाचे असतात आणि सरांकडून आज आपण जाणून घेणार आहोत. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. सर, प्रथमतः आपला परिचय द्या आणि आपला वैद्यकीय क्षेत्रात आपला प्रवास कसा सुरू झाला तो आपल्या प्रेक्षकांना सांगा. आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली. नमस्कार, मी डॉक्टर मनोज इंदरचंद चोरडिया. माझं पहिलीपासून ते 12वी पर्यंतचं शिक्षण श्री महावीर विद्यालय लासलगाव येथे झाले. त्यानंतर 12वीला मला 92% मार्क मिळवून मी गव्हर्नमेंट कोट्यामधून मला नाशिक येथील डेंटल कॉलेज येथे ॲडमिशन भेटली. तिथे मी पूर्ण BDS इथपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे मला MDS करता आलं नाही. त्यानंतर मी दरवर्षी वेगवेगळ्या कॉन्फरन्स सेमिनार अटेंड करत माझा डेंटिस्ट्रीतलं नॉलेज अपडेट करत डेंटिस्ट्रीतल्या वेगवेगळ्या क्षेत्रात स्किल डेव्हलप करत मी प्रत्येक वर्षी अटेंड करतो आणि त्या प्रकारचा मला एक छंदच लागून गेलेला आहे. आता आपण कुठे कुठे प्रॅक्टिस करता? आपलं लासलगाव मध्ये देखील क्लिनिक आहे, इकडे नाशिकमध्ये कुठे आहे क्लिनिक आपलं? माझं सुरुवात माझी दाताच्या व्यवसायाची इसवी सन 2000 मध्ये लासलगाव येथील मार्केट शॉपिंग सेंटर गेट नंबर 2 जवळ सुरुवात केली. साधारणतः 7-8 वर्षापासून मी आता नाशिक येथे पाथर्डी फाटा ताज हॉटेलच्या बाजूला अश्विन नगर येथे प्रॅक्टिस करत आहे. आता तिथे लासलगावला मी अल्टरनेट डे जातो. बाकी दिवस सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार सकाळी 11 ते 9 इथे नाशिक येथे मी दाताची सेवा रुग्णांसाठी देत असतो. आणि तिकडे कधी असता? तिथे रविवार, मंगळवार, गुरुवार सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मी तिथे दाताची सेवा देत असतो. सर, खरं तर आपल्या शरीरातील महत्वाचा घटक हा दात आहे. अनेकांना प्रश्न पडतो. प्रथमतः मला असं विचारायचं की दातांची नेमकी काळजी कशी घेतली पाहिजे, कारण बऱ्याच वेळा नागरिकांना हे माहीत नसतं की आपण प्रॉपर ती काळजी घेतली जात नाही, त्यामुळे दातांना कीड लागणं किंवा खराब होणं दात हे अशा प्रकार घडतात. तर काय सांगाल की कशी नेमकी प्रथमतः काळजी कशी घेतली पाहिजे? खरं म्हणजे दात हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जर तुमचं शरीर व्यवस्थिशीर ठेवायचं असेल तर दाताद्वारे अन्नाची चावण्याची प्रक्रिया योग्य घडली तरच तुमची हेल्थ चांगली राहते. पण सगळ्यात आपल्याकडे जनरली दात दुखला का मगच आपण डेंटिस्टला अप्रोच करतो. तर माझं दर्शकांना अपील राहील का दात दुखण्यापूर्वीच तुम्ही दाताची सगळ्यात महत्वाची काळजी काय घ्यावी त्या संदर्भात मी सांगेन. सगळ्यात महत्वाचं पौष्टिक व सकस आहार घ्यायला हवा. दुसरी गोष्ट, चिकट एकदम कडक पदार्थ टाळायला हवे. त्याचा कसा परिणाम होतो? एक अगदी चिकट वगैरे पदार्थ खाण्यात आले किंवा कडक पदार्थ खाण्यात आले तर जनरली आपण लगेच चिकट पदार्थ खाल्लं तर ब्रश करत नाही, मग ते दाताला चिटकून राहतात, मग त्याच्याने कीड लागण्याची प्रक्रिया सुरू होते. जेव्हा थोडीशी दाताला कीड लागलेली असते तेव्हाच आपण लक्ष दिलं तर नुसतं फिलिंग करून होऊन जातं, पण ते कीड आपण दुर्लक्ष करतो. कीड वाढत जातं आणि कीड वाढता वाढता ते मग नसेपर्यंत गेलं तर मग रूट कॅनल शिवाय पर्याय नसतो. तिसरी गोष्ट आहे, आपण जनरली ॲसिडयुक्त जसं कोल्ड्रिंक्स वगैरे शक्यतो टाळायला हवे. चौथा आहे, व्यसनापासून दूर राहायला हवा. जनरली आपल्याकडे गुटखा, सुपारी, वेगवेगळ्या ग्रामीण भागात मिस्त्री, तंबाखू ह्याचं भरपूर प्रमाण आहे. त्या व्यसनापासून दूर राहायला हवा आणि दर 6 महिन्यांनी दाताच्या डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घ्यायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ब्रश करायला हवा.
जनरली सर, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येक जण ब्रश करतो, हो. आपण बघतो प्रत्येक जण ब्रश करतो, मात्र ती ब्रश करण्याची पद्धत माहिती नसते. बरोबर. म्हणजे अगदी आपण वरवर ब्रश करतो आणि जी मध्ये काही घाण असते, म्हणजे जे आपण अन्न खाल्लेलं असतं किंवा वेगवेगळे पदार्थ खाल्लेले असतात, तर मग ते पदार्थ तिथून निघून जात नाही किंवा ते ब्रश प्रॉपर होत नाही. तर ती नेमकी कशी प्रक्रिया आहे, कसं साफ केलं पाहिजे? बरोबर. सगळ्यात महत्वाचा आणि खूप सुंदर प्रश्न विचारला. दाताची स्वच्छता ठेवण्यासाठी योग्य प्रकारे ब्रश करणं खूप महत्वाचे असतं. आपल्याकडे काय होतं, जनरली फक्त IQ किंवा TV वरती जितकी माहिती असते त्याप्रमाणे आपण ती पेस्ट वरती जास्त जोर देतो आणि ब्रशकडे दुर्लक्ष राहतं. ब्रश 2 वेळा सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी पेस्ट लावून करणं गरजेचं आहे. जनरली आपल्याकडे काय, आपण जोरात ब्रश केला म्हणजे दात स्वच्छ होतील, तर हा एक पूर्णतः मोठा गैरसमज आहे. ओके. दाताचा ब्रश करण्यासाठी योग्य प्रकारे ब्रश करणं गरजेचं आहे. आपण जनरली हॉरिझॉन्टल पद्धतीने जोरजोरात ब्रश करतो, पण दाताच्या फटीमधून घाण स्वच्छ होणं गरजेचं असतं. तर त्याच्यामुळे दाताच्या ब्रश करताना पुढच्या दातांना पुढे मागे बाहेर, मागच्या दातांना गोलाकार पद्धतीने, जो चावण्याचा भाग असतो तिथे पुढे मागे, आणि दाताबरोबर हिरड्या पण स्वच्छ राहतात आणि दातांबरोबर जिभेची पण काळजी घेणं गरजेचं आहे. ब्रश करताना आपण दात आणि हिरडेची काळजी घेतली, त्याबरोबर आपण जीभ सुद्धा स्वच्छ केली. जीभ एक प्रकारचा पूर्ण शरीराचा आरसा असतो. बरोबर. जनरली कोणत्याही डॉक्टरांकडे गेला का त्यांचं निदान ते जनरली जिभेवरून करतात का, आ करून जीभ दाखव. बरोबर. तुमची जीभ स्वच्छ नसली, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचा प्रादुर्भाव असला, तर त्याच्यामुळे आणखीन आपल्या शरीरात व्याधी निर्माण होत असतात. तर दात, हिरडी आणि जीभ एकत्रपणे, बऱ्याच वेळा काय होतं की दात स्वच्छ करतात पण हिरडीकडे दुर्लक्ष होतं, पण ती पण तेवढी महत्वाची आहे. हो, दात आणि हिरडी ह्या दोन्ही बरोबर आहे, एकत्रच असतात. हिरड्या जर खराब झाल्या तर दात हालायला लागतात. दात खूप हालायला लागले तर दात काढण्याशिवाय पर्याय नसतो. दात किडला तर आपल्याला रूट कॅनल करून कॅप टाकून योग्य प्रकारे त्याचं आयुष्य या वाढवता काळामध्ये येतं. आपण तो ब्रश कसा वापरला पाहिजे, म्हणजे आपण स्वच्छता करतो पण ब्रश कसा हवा तसा? ऍक्च्युली ब्रश जनरली छोट्या हेड असलेला सॉफ्ट मधला ब्रश वापरायला हवा. आणि ब्रश करताना आपण लिहितो तो मॅक्झिमम प्रेशर आहे दात ब्रश करण्यासाठीचा, त्यापेक्षा जास्त जोरात ब्रश करू नये. खूप जोरात ब्रश केला तर दात झिजण्याचं प्रमाण, जो दाताचा जो पृष्ठभाग असतो तो झिजण्याचं प्रमाण वाढून जातं. मग आपण म्हणतो हा ब्रश करतो म्हणून दात झिजले, पण दाताचा ब्रश योग्य करत नाही म्हणून दात झिजतात. तर सॉफ्ट मधला ब्रश योग्य प्रकारे प्रेशर देऊन केला तर दाताची स्वच्छता, दाताबरोबर हिरड्याची स्वच्छता चांगली राहून दाताचं आयुष्य वाढतं. सर, जे आपण रूट कॅनल वगैरे जे करतो आपण, तर ते किती महत्वाचं असतं? नाही जर समजा आपण टाळतो, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण दुर्लक्ष करतो त्याकडे, की ठीक आहे दुखतंय किंवा थोडी दाढ खराब झालीये, राहून देऊ आपण, पण यामुळे आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो त्याचा? ऍक्च्युली दाताची जी कीड आहे वरच्यावर जेव्हा असते तेव्हा फिलिंग करून चांगलं होऊन जातं, पण पेशंट त्याकडे दुर्लक्ष देतो. तिथे मग पेशंट पिन घ्या, काडी घ्या, त्याच्याने कोरून मग ते कीड खोलपर्यंत जातं. हा जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला हा खूप महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा काय करतात की काडी एखादी किंवा पिन वापरली जाते आणि त्याच्यातून ते आपण काढण्याचा प्रयत्न करतो, मात्र ते घातक आहे. अगदी चुकीचं आहे. पिन, काडी कोणत्याही प्रकारे हिरडीमध्ये, दातामध्ये वापर करू नये. ब्रश करा, जेव्हा थोडंफार कीड असेल तेव्हा वेळीच दाताच्या डॉक्टरांकडे जाऊन फिलिंग करून घ्या, आणि जेव्हा ते कीड नसेपर्यंत जातं तेव्हा मग रूट कॅनल शिवाय पर्याय राहत नाही. मग त्यानंतरही रूट कॅनल करून फिलिंग करून कॅप करून घेणं गरजेचं असतं. परत त्याच्यानंतर तुम्ही योग्य प्रकारे ब्रश केला तर चांगली गोष्ट. त्याच्यानंतरही तुम्ही वाईट सवय चालूच ठेवली, कोरणे, पिन घेऊन काडी घेऊन कोरणे चालू ठेवलं, अगदी चिकट पदार्थ खात राहिलं, वेळच्या वेळी ब्रश केला नाही, तर मग त्या हिरडीमधून परत इन्फेक्शन चालू होऊन जातं. त्याच्यामुळे दाताच्या कॅपच्या खाली दात सडायला लागतो आणि मग दात तुटून जातो. मग तेव्हा दात काढण्याशिवाय पर्याय नसतो.
आणि अनेक वेळा म्हणजे काही लोकांना असा प्रश्न पडतो की जे दात आपण नंतर जे समजा बसवतो वगैरे हो, हो. हे करतो हो. ते दात पुढे येतात असा पण काहींचा गैरसमज असतो की ते आपल्या दातांच्या याच्यात राहत नाही, साईज मध्ये राहत नाही, मग ते पुढे येतात आणि एक आपण विद्रूप दिसतो, असा काहींचा गैरसमज असतो तो. नाही, आता नवनवीन टेक्नॉलॉजीमुळे दाताची ठेवण चांगल्या प्रकारे करता येते आणि नवीन एक सिस्टीम फुल माउथ रिहॅबिलिटेशन म्हणतो आम्ही, त्याद्वारे दातांचं स्माईल डिझायनिंग पण चांगलं होतं. इम्प्लांटद्वारे जेव्हा पेशंटचे सगळे दात गेलेले असतात तेव्हा पूर्ण आपण जसं देव दुधाचे दात देतो, मग पक्के दात देतो आणि आम्ही डेंटिस्ट तिसऱ्या प्रकारचा दातचा सेट इम्प्लांटद्वारे देत असतो. इम्प्लांटद्वारे पण फिक्स दात वरच्या आणि खालच्या जबड्यामध्ये देता येतात, पद्धतशीर चावता येतं आणि स्माईल लुक वाईजही खूप इम्प्रूव्ह होऊन जातात. सर मोठी लोक तर समजा ब्रश करतात वगैरे म्हणजे काळजी घेतात काही प्रमाणात, मात्र लहान मुलं आहे ना बऱ्यापैकी करत नाही ब्रश, आपण बघतो. तर मग त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे किंवा पालकांनी त्यांची दातांची काळजी कशी घेतली पाहिजे? वयाच्या साधारणतः 6व्या महिन्यापासून, जनरली 6व्या महिन्यापासून दात यायला सुरुवात होते, पण अगदी 6व्या महिन्यात ब्रश वापरायला नको. जनरली कापूस घेऊन किंवा स्वच्छ कपडा घेऊन ते दात पुसून घ्यायला हवे. पण जेव्हा 2 वर्षाचा होतो तेव्हा बेबी ब्रशने पॅरेंटनी ब्रश करायला हवा असतो आणि वयाच्या 2ऱ्या वर्षापासून पॅरेंटनी पण अलर्ट राहायला हवं का बाळाच्या दाताची निगा आपण कशी ठेवतोय. आणि जनरली काय होतं आपल्याकडे आहे ना ॲडव्हर्टाईज ह्याच्यामुळे ज्या मिडल एज किंवा वयस्कर लोकांनी जी पेस्ट वापरणं गरजेचं असतं, तर आपल्याकडे पॅरेंट तीच पेस्ट लहान मुलांसाठी पण वापरतात. ओके, तर ती अगदी चुकीची पेस्ट आहे. लहान मुलांसाठी ती अगदी चुकीची पेस्ट आहे. उलट त्यापेक्षा वयाच्या 2ऱ्या वर्षापासून दाताच्या डॉक्टरांकडे जाऊन ह्याला योग्य ट्रीटमेंट काय आहे. काही वेळा जेव्हा 10-12 वर्षाचा मुलगा होतो तेव्हा काही परमनंट दात पण आलेले असतात, तेव्हा काही वेळा क्लिपची ट्रीटमेंट पण आम्ही ब्रॅकेट ज्याला म्हणतो आपण त्याला ती करणं पण गरजेचं असतं. तर दाताचे डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला देतील, रॅदर दॅन तुम्ही जस्ट IQ माहितीवरती किंवा वैद्यकीय माहितीवरती काहीतरी आपण खूप भारी टूथपेस्ट वापरतोय म्हणून आपल्या बाळाचे दात खूप चांगले राहतील असं न ठेवता दाताच्या डॉक्टरांना संपर्क करायला हवा. सर लहान मुलं चॉकलेट खातात, इतर पदार्थ खातात, तर त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे, कारण तेच मूळ कारण ठरतं दात खराब होण्याचं. आजकाल फास्ट फूड चॉकलेटचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलं आहे. तर माझं पालकांना म्हणणार आहे, रोज चॉकलेट देण्यापेक्षा आठवड्यातून एकदा चॉकलेट द्यायचं आणि चॉकलेट दिल्यानंतर अर्धा तासाने का होईना त्याच्याकडून ब्रश करून घ्यायचं, जेणेकरून कीड लागण्याचं प्रमाण. आता कसं आहे, लहान मुलं म्हटली तर चॉकलेटचं हे लहान मुलांमध्ये क्रेज असतंच आणि त्यांचा लहानपणाचा जो हक्क आहे तो पण आपण हिरावून न घेता आठवड्यातून एकदा चॉकलेट देत जा, पण दिली तर थोडं अर्धा तासाने ब्रश करून घेतला तर कमीत कमी कीड लागण्याचं प्रमाण तरी निश्चितपणे कमी होऊन जाईल. बरोबर. आणि सर अनेकांना असा प्रश्न असतो की जर आपले दात खराब झाले तर त्याचा आपल्या दृष्टीवर काही परिणाम होतो का, तर त्याबद्दल काय सांगाल? हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. अगदी ग्रामीण भागातही आणि अगदी शहरी भागातही हा खूपदा रुग्णांच्या मनामध्ये गैरसमज तयार झालेला आहे. ऍक्च्युली पूर्वीच्या काळी काय होतं, उतार वयात म्हणजे रुग्णांची वयोमाना परत्वे दृष्टी अधूर झालेली असेल आणि आपल्या भारत देशात पायोरिया हा एक आजार जनरली जास्त प्रमाणात आढळून येतो आणि तोही उतार वयात तेव्हा दात हालायला लागत असेल, तेव्हा त्याच्यामुळे रुग्णांना असं वाटत असेल दात हालून पडतात आणि तेव्हाच आपली डोळ्याची नजर कमी होते. पण हा अगदी चुकीचा गैरसमज आहे. रुग्णांनी बिलकुल दाताची ही नस पूर्णतः वेगळी असते आणि डोळ्याची नस ही पूर्णतः वेगळी असते. दाताच्या ट्रीटमेंटमुळे डोळ्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव होत नाही किंवा दात काढले किंवा दाताची काही ट्रीटमेंट केली म्हणून डोळ्याची नजर कमी झाली, हा पूर्णतः गैरसमज रुग्णांमध्ये आहे, तो त्यांनी निश्चितपणे काढून टाकावा.
आणि सर दातांमध्ये समजा काही खराब झाले तर त्याची खर्चच कसं असतं, म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटतं की सामान्य रुग्णांना की तो फार खर्च येईल, बरोबर. तर त्याची कशी प्रक्रिया असते, किंवा जर समजा रूट कॅनल केलं तर साधारण खर्च कितीपासून त्याला लागू शकतो? हो, अगदी चांगला प्रश्न विचारला. डेंटिस्ट्री म्हणजे कॉस्ट, कारण की दात दिसतो छोटासा आणि खर्च दिसतो मोठा. हां. तर ऍक्च्युली काय असतं, मी जे पहिली सांगितलं, तुम्ही व्यवस्थित सकस आहार घ्या, चांगल्या प्रकारे ब्रश करा आणि थोडंसं जेव्हा काही दाताला प्रॉब्लेम असेल तेव्हा वेळीच दाताच्या डॉक्टरांकडून ट्रीटमेंट करून घ्या. पण काही वेळा काय होतं, दुर्लक्ष होत जातं आणि मग काम वाढत असतं. कसं आहे, दात एकदा डॅमेज झाला का पूर्णतः डॅमेज होऊन जातो. बरोबर. परत दात तयार होत नसतो. ही सगळ्यात मोठी प्रक्रिया समजून घेणं गरजेचं असतं. आता कसं आहे, दिवसेंदिवस नवनवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन इन्स्ट्रुमेंट येतात आहे. त्या दृष्टीने पेशंटची अपेक्षा पण अशी असते का आपल्याला नवनवीन टेक्नॉलॉजीद्वारे आपल्या दाताची बेस्ट ट्रीटमेंट व्हायला हवी असते. त्यामुळे अत्याधुनिक मशिनरी, नवनवीन यंत्रसामुग्री व गुणवत्तापूर्वक मटेरियलमुळे ट्रीटमेंटचा खर्च हा निश्चितपणे वाढतो. आणि रुग्णांनी पण समजून घ्यायला हवं का आजकाल काय स्वस्त कुठे भेटल्या का त्याच्याकडे म्हणजे काय होतं treatment सर, करणं. आता तुम्ही जसं बोलले ना की स्वस्त कुठे, आपण काय करतो, म्हणजे एखादे जे डॉक्टर आहेत त्या क्षेत्रातले किंवा स्पेशालिस्ट नसतात, हो. मग आपण एखाद्या जनरल डॉक्टरला ते दाखवतो, बरोबर. म्हणजे कमी पैशामध्ये हो. एखादं टॅबलेट घेतो किंवा तसं करून ते थांबवण्याकरता आपण, पण ते किती म्हणजे हे ठरू शकतं, एखाद्या स्पेशालिस्ट डॉक्टरलाच आपण हे दाखवलं पाहिजे, कारण महत्वाचा घटक आहे दात म्हटलं तर. अगदी बरोबर. कसं आहे, दाताची ट्रीटमेंट ही गुणवत्तापूर्वक योग्य प्रकारे जर करायची असेल ना, तर वाजवी दरात जो दाताचा डॉक्टर योग्य प्रकारे वाजवी दरात गुणवत्तापूर्वक उपचार करत असेल तर ती निश्चितपणे स्वीकारायला हवी. अगदी कमी पैशात जनरली दाताची ट्रीटमेंट होत नसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शासकीय रुग्णालय किंवा सेवाभावी संस्था ह्यांनीही वाजवी दरात रुग्णांसाठी योग्य प्रकारे गुणवत्तापूर्वक उपचार पद्धती रुग्णांना दिली तर निश्चितपणे वंचित समाजातील घटकापासून तर सगळ्या भारतीय नागरिकांना चांगल्या प्रकारे दाताची ट्रीटमेंट भेटू शकते. तरी आपल्या भारतात जर बघायला गेलं, वेस्टर्न कंट्रीपेक्षा खूप रिझनेबल रेटमध्ये दाताची उपचार पद्धती योग्य दरात दिली जाते. आणि इन्शुरन्स कंपन्यांनी पण थोडा इंटरेस्ट वाढवला दाताच्या ट्रीटमेंटचा क्लेमचा, तर निश्चितपणे आणखीन लोकांच्या दातांचं आयुष्य, दातांचा निरोगीपणा निश्चितपणे वाढेल. जनरली दोन गोष्टीमुळे रुग्ण ट्रीटमेंट टाळतात. एक, दाताच्या ट्रीटमेंट बद्दलची भीती आणि दुसरा दातावरती होणारा खर्च. आणि बऱ्याच वेळा टाळतात, म्हणजे दुर्लक्ष केलं जातं त्याकडे की काही होणार नाही, काही होणार नाही, पण त्याचा परिणाम होतो पुढे. आणि जनरली कसं असतं, एक दात काढला म्हणजे आपण 3 दात काढणं निमंत्रण देत असतो. त्याच्यामुळे शक्यतो दात काढण्यापेक्षा दात वाचवण्यावरती जास्तीत जास्त हा पण माझा तो महत्वाचा तुम्ही सांगितला प्रश्न, की एक दात समजा एखाद्याचा दाताला प्रॉब्लेम झाला, तो एक दात, मात्र एक दात काढला तर शेजारच्या दातांना पण त्याचा परिणाम निश्चितपणे होतो. बघा, देवाने प्रत्येक गोष्ट अगदी मोजून मापून आपल्याला बनवलेली आहे. बरोबर. आपण एक दात काढतो, समजा आपण वरचा दात काढला तर खालचा दात चावण्यासाठी प्रक्रिया, जेव्हा वरचा आणि खालचा दात एकमेकांवरती टेकतो तर तेव्हा चावलं जातं. जर वरचा दात तुम्ही काढूनच टाकलाय तर खालच्या दाताचं फंक्शन कमी होऊन जातं. बरोबर. आणि जेव्हा मधला दात गेला तर आजूबाजूचे दात थोडेसे शिफ्ट व्हायला लागतात. जसं 3 पिलरचं काम आहे, ते आपण 2 पिलर वरती टाकलं तर ते 2 पिलर हळूहळू तिरपे व्हायला लागतात. त्याचप्रमाणे एक दात काढला तर हे आजूबाजूचे 2 पिलर आणि खालचा 1 पिलर, असे 3 पिलर आपण एक प्रकारे खराब करत असतो. त्याच्यामुळे दात काढण्यापेक्षा दात वाचवण्यावरती जास्तीत जास्त भर रुग्णांनी द्यावा असं मला वाटतं. सरांनी खूप महत्वाची माहिती दिलेली आहे. सर, खूप खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही आमच्या कट्ट्यावर आलात.
खरं तर दात हा शरीरातील महत्वाचा घटक आहे, त्यामुळे कोणीही याकडे दुर्लक्ष न करता वेळीच आपण त्याचे उपचार केले पाहिजे. आणि विशेष म्हणजे मनोज सरांचं जे चोरडिया डेंटल क्लिनिक आहे पाथर्डी फाट्यावर, अगदी वाजवी दरामध्ये ते व्यवस्थित उपचार करतात, त्यामुळे नक्की तुम्ही भेट द्या. सर धन्यवाद. नमस्कार. पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह.